पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोप्रायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाडा। आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल जाधव वाडा स्पेशल शीख कबाब, बंजार कबाब, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, मटन थाळी, चिकन थाळी, गावरान चिकन थाळी, मच्छी थाळी, चुलीवरच्या भाकरी, स्पेशल काळा मसाला, रेग्युलर लाल मसाला, काळा मसाला मालवणी, मटका चिकन, चिकन हंगामा, तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मटका बिर्याणी, मलाई टिक्का, त्याचबरोबर मटका मटन, मटन मटका बिर्याणी, मटन मोगलाई, सी फूड मटन, चिकन कुरकुरा, शीख कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध। आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटोवरती। आमचा पत्ता आनंद नगर, टाकळी रोड, पंढरपूर। संपर्क 86687333। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा चबुतरा बांधणे या कामाचा भूमिपूजन समारंभ सोहळा आज संपन्न झाला। यावेळी पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधानदादा अवताडे, पंढरपूर विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके, विद्यमान चेअरमन अभिजित पाटील, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, पंढरपूर मंगळवेढाचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती लावली होती। यावेळी पंढरपूर मंगळवेढाचे युवक नेते भगीरथदादा भालके यांनी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या आठवणीला उजाळा देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार सांगत आनंद उत्सव साजरा केला। तसेच यावेळी भगीरथ भालके यांनी मुख्याधिकारांचे भर कार्यक्रम कान टोचले, पहा काय म्हणाले ते। साठेंच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर, या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेबजी वाघमारे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी अभिजितजी पाटील, प्रणवजी परिचारक, सुनीलजी सरोगोड, उपस्थित आदरणीय डीवायएसपी साहेब, आदरणीय शिवसाहेब, या समितीचे प्रमुख अध्यक्ष नागेशजी यादव, नानासाहेबजी वाघमारे, कृष्णा वाघमारे, उपस्थित सर्व गेल्या अनेक वर्षापासून हा अतिशय आनंदाचा सोहळा आपल्याला साकार व्हावा, संपन्न व्हावा म्हणून या चळवळीत काम करणारे असंख्य आमचे सहकारी, उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, गेल्या अनेक वर्षाच्या लढ्यातून आजचा आनंदाचा दिवस त्या ठिकाणी आपल्यासाठी सोहळा संपन्न होतोय आणि या आनंदाच्या सोहळ्याला आम्हाला उपस्थित राहता यावं, कारण आमदार साहेब प्रोटोकॉलनुसार उपस्थित राहतीलच, पण बाकीच्या आपल्या मान्यवरांना उपस्थित राहण्यासाठी देखील सोहळा समितीला चळवळीतून लढा उभा करावा लागला आणि या चळवळीच्या लढणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांच्या सोबत उपस्थित राहता आलं, त्याचं मनोमन आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे। कारण ज्या लोकशाहीर अण्णाभाऊंनी आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, शाहिरीच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी बोलायला शिकवलं, लढायला शिकवलं, भिडायला शिकवलं। गावगाड्यातल्या साध्या वस्तीपासून ते मुंबई हादरवून ठेवण्याची लेखणीची जी कला साहित्य रत्नांच्या त्या अण्णाभाऊंच्या त्या ठिकाणी हातात होती, मुखात होती आणि या अण्णाभाऊंचं स्मारक व्हावं, या महामानवाच्या पायावरती नतमस्तक होता यावं, यासाठी हे स्मारक असेल किंवा पूर्णाकृती पुतळा आज या ठिकाणी या भूमिपूजन सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय। शिवसाहेब, आजपर्यंत आम्ही संविधानात असेल, सार्वजनिक जीवनात जगत असताना प्रशासनातला अधिकारी हा सर्वसामान्यांचा असतो, बहुजन समाजातल्या तरुणांचा असतो, पक्ष, पार्टी, गट, तट याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करतो। हे आम्हाला संविधानानं शिकवलंय, वाचायला दिलंय, लिहायला दिलंय आणि म्हणून या सोहळ्याला कदाचित तुम्ही जरी त्या ठिकाणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न यापूर्वी केला असता तर तुमच्या आमंत्रणा व्यतिरिक्त कारण आम्ही या सोहळ्याला उपस्थित त्या ठिकाणी आज राहिलो असतो, कारण हा पूर्णाकृती पुतळा पूर्ण होण्यासाठी या पंढरपूरचा या अगोदरचा 10, 15, 20 वर्षातला जर इतिहास, कारण कुणाचे वैयक्तिक नाही,
अरे ज्या महामानवासाठी आपण त्या ठिकाणी लढतोय, ज्या महामानवाचा आदर्श आणि विचार घेऊन त्या ठिकाणी बहुजन समाजात आपण काम करतोय, त्या महामानवाचा जर त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा होत असेल तर शिवसाहेब 7 ते 8 वर्ष झालं पूर्णाकृती पुतळा या पंढरपूर तालुक्यात हे नागेशजी असतील, नानासाहेब असतील किंवा असंख्य तरुणांनी त्या ठिकाणी या शहरातल्या प्रत्येक गल्लीत गोळातून रस्त्यावरती मिरवणूक करून त्या ठिकाणी 7 वर्षाच्याहून अधिक काळ बंदिस्त स्वरूपात त्या ठिकाणी ठेवला गेला. आणि म्हणून हे योगदान हे पूर्ण होण्यासाठी महामानवाला त्या ठिकाणी कृष्णा मगाशी मनोगतात बोलताना सांगितलं काय मागत होता, 2 गुंठ त्या ठिकाणी जमीन. कुणासाठी? कृष्णा वाघमारेसाठी 2 गुंठ मागतोय का त्या ठिकाणी नागेश यादवांच्यासाठी 2 गुंठ मागतोय? अरे ज्या महामानवाने आम्हाला बहुजन समाजात ताटमानेनं चालायला बोलायला आणि त्या ठिकाणी अभिमानानं मान सन्मान सांगण्यासाठी शिकवलं, त्या महामानवांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमिनी मागतोय. आणि प्रशासन वेगवेगळी भूमिका घेऊन जर आम्हाला वेगवेगळ्या भूमिका करत असतील तर साहेब, प्रशासन सरकार हे मायबाप जनतेचं म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि त्यासाठी आमची विनंती आहे, या चळवळीतल्या आमच्या सहकार्यांना आम्हाला येता यावं म्हणून लढा उभा करत असाल आणि त्या ठिकाणी या महामानवांच्या साठी त्या ठिकाणी जागा असतील किंवा आज आपण 15 लाख रुपये रक्कम मंजूर केली आहे. 15 लाख रुपये म्हणजे त्या ठिकाणी काहीच होणार नाही. म्हणून कृष्णाने मनोगतात सांगितलेल्या पद्धतीनं इथं जर वाचनालय असेल, आमच्या तरुणांना त्या ठिकाणी जे महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी जे त्या ठिकाणी आपल्याला संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यासाठी जर 4 पुस्तकं शिकायची असतील, वाचायची असतील तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वाचनालय असेल किंवा दलित समाजाचा निधी, कोट्यावधी रुपयाचा निधी साहेब या पंढरपूर शहराला येतोय, त्यातून त्या ठिकाणी आपण स्वतंत्र उपाययोजना करून देखील 1 कोटी ते 1.5 कोटी रुपयाचा निधी देऊन त्या ठिकाणी आमच्या या तरुण शेतकऱ्यांनी जी मागणी केली आहे ती मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण करायलाच पाहिजे. कारण प्रशासन हे बहुजन समाज आणि सर्वसामान्यांच्यासाठी काम करतं आणि त्या पद्धतीनं करावं. एवढंच यासाठी सांगितलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, ज्या त्या ठिकाणी आमच्या राजमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचं देखील आज तिथल्या भूमिपूजन होणार होतं. आज इथं पंढरपूर शहरातले सगळे पक्ष, पार्टी, गट, तट, जातीपातीच्या पलीकडचे मात्रभर प्रमुख मंडळी आहेत, जिथं समाजकारण, राजकारणात तुम्ही काम करताय. एकाला तरी आज 11 वाजता त्या ठिकाणी ते भूमिपूजन सोहळा होणार होता. हे माहित आहे का? एक जणांनी उठून त्या ठिकाणी सांगावं की आम्हाला माहित होतं. आणि म्हणून शिवसाहेब ह्या महामानवांच्या तरी त्या ठिकाणी राजकारण न आणता बहुजन समाज, सर्वसामान्य, त्यासाठी आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, ज्या चळवळी त्या ठिकाणी चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना एकत्रित घेऊन, विश्वासात घेऊन इथून पुढच्या काळात तुम्ही त्या ठिकाणी काम करावं. तुम्हाला कुठं अडचण येईल तिथं इथला एक सर्वसामान्य सहकारी कार्यकर्ता म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू, या पद्धतीचं अभिवचन देतो. आणि या सोहळ्याला चळवळ समितीच्या सर्व आमच्या वडीलधारे असतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या अतिशय आनंदाच्या सोहळ्यात त्या ठिकाणी सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून, अंतःकरणापासून तुमचे मी आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.